Hello friends, in this video we are going to see the PV and TS diagram for the various process. The first one is the isobaric process. It is also called as constant pressure process. As pressure remains constant, that is same for first and second state. So we have drawn a horizontal line over PV diagram. लक्षात ठेवा हे PV diagram वरती काय काढायची आहे horizontal line म्हणजेच काय दाखवतोय प्रेशर कॉन्स्टंट. ओके. The second one is isochoric, that is constant volume process. याच्यामध्ये बघा आपण काय दाखवलंय PV डायग्राम ही जी आहे ही व्हर्टिकल लाईन दाखवली. का बरं? कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं याचा जो व्हॉल्यूम आहे हा दोन्हींचा पण काय राहणार आहे सेम राहणार आहे. व्हॉल्यूम सेम राहतो म्हणजेच काय राहतो कॉन्स्टंट. So PV diagram for isochoric process is vertical line. Next one आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस वरती म्हणजेच याचा अर्थ काय आहे कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर जर टेम्परेचर दाखवायचं असेल तर कोणत्या डायग्रामवर दाखवावं लागेल आपल्याला TS डायग्राम. सेम जर टेम्परेचर जर वर गेलं तर इन्क्रीज होणार आहे, खाली आलं तर कमी होणार आहे, म्हणून आपण काय दाखवलं इथे हॉरिझॉन्टल. ओके. आणि आता आपल्याला जेव्हा माहिती आहे की ज्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असतो त्यावेळेस प्रेशर हा व्हॉल्यूमला काय असतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो आणि त्यामुळे आपण PV डायग्राम वरती काय केलंय एक हायपरबोलिक नेचर दाखवलेलं आहे. सो दिस इज फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आणि सेम जे आहे ते आयसेंट्रॉपिक प्रोसेसला सुद्धा आहे, कारण ऑलमोस्ट PV रेस टू गॅमा इज इक्वल टू सी हे त्याचं इक्वेशन असल्यामुळं जर PV डायग्राम तशी सेम राहणार आहे, कारण प्रेशर ह्या व्हॉल्यूमला इन्व्हर्सलीच प्रोपोर्शनल राहतो. फक्त इथे काय आयसेंट्रॉपिक याचा अर्थ एंट्रॉपी सेम राहतो. ओके. एंट्रॉपी कुठे एक्स ॲक्सिसवर आहे TS डायग्रामच्या, त्याच्यामुळे आपण काय दाखवलं एक व्हर्टिकल लाईन दाखवलेली आहे. ओके. थँक्यू.